नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यासासाठी आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओसाठी उशीर झाल्याबद्दल माफी असावी. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, आज आपण पाहणार आहोत 17 डिसेंबर 2025च्या अत्यंत महत्त्वाच्या चालू घडामोडी. तर व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत काळजीपूर्वक बघा. अतिशय महत्त्वाचे आणि निवडक प्रश्न असणार आहेत जे की तुम्हाला कोणत्याही स्पर्धा परीक्षेमध्ये डायरेक्ट विचारले जाऊ शकतात. तर बघा, आजचा पहिला प्रश्न आहे, नुकतेच जगातील पहिले स्वायत्त शिपयार्ड कोठे स्थापन करण्यात आले आहे? बघा विद्यार्थी मित्रांनो, याचं महत्त्वाचा प्रश्न आहे हा. याचं उत्तर असणार आहे आंध्र प्रदेश. ओके, तर ऑप्शन ए याचं उत्तर असणार आहे आंध्र प्रदेशमध्ये नुकतेच जगातील पहिले स्वायत्त शिपयार्ड हे स्थापन करण्यात आलेले आहे. ओके, तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, जगातील पहिले आहे त्यामुळे महत्त्वाचा प्रश्न ठरतो. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 2 आहे, महाक्राईम OS AI हे प्लॅटफॉर्म लॉन्च करण्यासाठी कोणत्या राज्य सरकारने मायक्रोसॉफ्टची भागीदारी केली आहे? बघा, महत्त्वाचा प्रश्न आहे. याचं उत्तर असणार आहे ऑप्शन बी म्हणजेच महाराष्ट्र. तर आपल्या महाराष्ट्राने महाक्राईम OS AI हे प्लॅटफॉर्म लॉन्च करण्यासाठी मायक्रोसॉफ्ट या कंपनीशी भागीदारी केलेली आहे. ओके, तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो बघा. तर बघा, हा जो AI आधारित प्लॅटफॉर्म आहे, ती प्रणाली महाराष्ट्रातील पोलिसांना सायबर क्राईम तपास अधिक जलद करण्यासाठी आणि प्रभावीपणे करण्यासाठी मदत करेल. तसेच हे भारतामधील पहिले राज्य आहे जे की अशा प्रकारचे AI टूल राज्यव्यापी लागू करत आहे. ओके, तर माहिती लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 3 आहे बघा, स्टॅनफोर्ड विद्यापीठाच्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स वायब्रन्सी निर्देशांक 2025मध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे? तर बघा, या निर्देशांकामध्ये भारताचा क्रमांक आहे 3रा. तर बघा, ऑप्शन एचं उत्तर असणार आहे 3रा क्रमांक आहे या स्टॅनफोर्ड विद्यापीठाच्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स वायब्रन्सी निर्देशांकामध्ये. ओके, तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, पहिल्या 2 क्रमांकावर कोणकोणते देश आहेत ते बघूयात आपण. तर पहिल्या क्रमांकावर आहे USA आणि दुसऱ्या क्रमांकावर आहे चीन, आणि या 2 देशानंतर भारताचे स्थान 3ऱ्या क्रमांकावर आहे. ओके, तर लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 4 आहे बघा, नुकतेच कोणत्या राज्याने गर्भाशयाच्या ग्रीवेच्या कर्करोगाचे प्रमाण जास्त असलेल्या 2 जिल्ह्यामध्ये मानवी पेपिलोव्हायरस म्हणजेच HPV लसीकरण कार्यक्रम सुरू करण्याची घोषणा केलेली आहे? ओके, तर बघा, याचं उत्तर असणार आहे आपले महाराष्ट्र. ऑप्शन ए याचं उत्तर असणार आहे बघा. तर आपल्या महाराष्ट्राने हे लसीकरण सुरू केलेले आहे. ओके, तर महत्त्वाचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो. ओके, तर चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 5 बघूयात आपण. बघा, नुकतेच भारताचे मुख्य माहिती आयुक्त म्हणजेच CIC म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर बघा, भारताचे नुकतेच मुख्य माहिती आयुक्त म्हणून राजकुमार गोयल यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर ऑप्शन बी याचं उत्तर असणार आहे राजकुमार गोयल. ओके, तर लक्षात ठेवा, माहिती आयुक्त महत्त्वाचे असतात त्यामुळे यावर प्रश्न हमखास विचारला जाईल. कोणत्याही स्पर्धा परीक्षेमध्ये अशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 6 आहे बघा, सर्वोच्च न्यायालयाने कोणत्या निर्देशांकानुसार सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार बार काउन्सिलमध्ये कोणाला 30% आरक्षण देण्यात आले आहे? बघा, याचं उत्तर असणार आहे ऑप्शन सी म्हणजेच महिला. तर महिलांना सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार नुकतेच बार काउन्सिलमध्ये 30% आरक्षण देण्यात आलेले आहे. ओके, तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 7 आहे, एक राष्ट्र एक परवाना एक देयक हे नेमके कशाशी संबंधित आहे? तर बघा, हे जे आहे ते AIशी संबंधित आहे. ऑप्शन बी याचं उत्तर असणार आहे म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्सशी संबंधित आहे. एक राष्ट्र एक परवाना आणि एक देयक. ओके, तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. ओके, चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 8 बघा, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी म्हणजेच IMF कोणत्या देशाचे पेमेंट सिस्टीमला जगातील सर्वात मोठी रिअल टाईम पेमेंट सिस्टीम म्हणून घोषित केलं आहे? बघा, आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने हे जे घोषित केलेले आहे बघा, याचं उत्तर असणार आहे विद्यार्थी मित्रांनो बघा, भारत. ओके, ऑप्शन डी याचं उत्तर असणार आहे. तर भारताला नुकतेच आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने
भारताची जी पेमेंट सिस्टीम आहे ती जगातील सर्वात मोठी रिअल टाईम पेमेंट सिस्टीम म्हणून घोषित केलेली आहे. ओके, तर महत्त्वाचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, लक्षात ठेवा. ओके, चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. बघा, प्रश्न क्रमांक 9 आहे. मावेन म्हणजेच MAVEN मावेन हा मिशन कोणत्या अवकाश संस्थेचा प्रकल्प आहे? बघा, याचं उत्तर असणार आहे नासा. ओके, ऑप्शन सी याचं उत्तर असणार आहे नासाचे मिशन आहे हे मावेन. ओके, तर बघा काय आहे मावेन ते पाहूयात आपण थोडक्यामध्ये. तर मावेन म्हणजे मार्स ॲटमॉस्फिअर अँड वोलाटाईल इव्होल्युशन. ओके, तर बघा असा याचा लॉंग फॉर्म होतो. आणि हे मिशन नासा म्हणजेच नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस ॲडमिनिस्ट्रेशन ही जी अमेरिकेची अवकाश संस्था आहे, या अमेरिकेच्या अवकाश संस्थेचा एक प्रकल्प आहे. ओके, तर चला विद्यार्थी मित्रांनो, नेक्स्ट क्वेश्चन बघूयात आपण. शेवटचा प्रश्न आहे आणि महत्त्वाचा प्रश्न आहे. बघा, भारत आणि ब्रुनेई यांच्यातील संरक्षण सहकार्याबाबतची पहिली संयुक्त कार्यबैठक कोणत्या शहरात संपन्न झाली आहे? ओके, तर बघा यांची जी संयुक्त कार्यबैठक आहे ती नुकतीच दिल्ली या शहरामध्ये संपन्न झाली आहे. तर भारतामधील नवी दिल्ली येथे भारत आणि ब्रुनेई यांच्यामधील संरक्षण सहकार्याबाबतची पहिली संयुक्त कार्यबैठक संपन्न झालेली आहे. ओके, तर लक्षात ठेवा. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करा. भेटूयात आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.